नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय. पेन्शन हा कायदेशीर हक्कच, तर सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका. तर भविष्यात पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. पेन्शन हा कोणताही दानधर्म नसून तो कर्मचाऱ्यांचा कायदेशीर हक्क आहे, असा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. कर्मचाऱ्यांना अपंगत्व पेन्शन देण्याच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने दाखल केलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावलेल्या आहेत आणि या निर्णयामुळे आता लष्करी कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. मुंबईतील सशस्त्र दल न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयाला केंद्र सरकारने आव्हान दिले होते. मात्र उच्च न्यायालयाने पेन्शनबाबत सरकारचा युक्तिवाद अमान्य करत पेन्शन हा कायद्याने संरक्षित हक्क असल्याचे आपल्या निर्णयात स्पष्ट केलेले आहे. याशिवाय पेन्शन ही भूतकाळात केलेल्या सेवेसाठी दिली जाणारी सुरक्षिततेची भरपाई असून ती कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळातील सन्मान, स्वातंत्र्य आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. लष्करी कर्मचाऱ्यांच्या अपंगत्व पेन्शनचा उद्देश त्यांना सन्मानजनक आणि सुरक्षित जीवन देणे हा असून अपंगत्व आणि लष्करी सेवा यांचा थेट संबंध सिद्ध करण्याची जबाबदारी सैनिकावर टाकण्याचा केंद्र सरकारचा युक्तिवादही न्यायालयाने आता फेटाळून लावलेला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता भविष्यात पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा मिळू शकतो.